विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच विविध जिल्ह्यामधले पोलीस भरतीचे लेखी परीक्षेचे पेपर झालेले आहेत आणि लेखी परीक्षेचे पेपर झालेले असल्यामुळे आपण काय करणार आहोत या ठिकाणी, तर आजच्या भागामध्ये आपण पालघर हा जो जिल्हा आहे या पालघर जिल्ह्याचा जो पेपर आहे हा पेपर विश्लेषणाने व्यवस्थितरित्या संपवण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही कुठेही जाऊ नका, आपण या प्रश्नाचं विश्लेषण आणि कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न तयार झालेले आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला व्यवस्थित समजावून देणार आहे आणि चालू घडामोडीचे आपल्याला किती प्रश्न येतात ते देखील तुम्हाला या लेक्चरमधून कळेल। विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित आता क्लिअर करूयात, एक एक पार्ट आपण चांगला करूयात। काय म्हटलंय बघा, मुंबई नागपूर या शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग जो आहे या समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारलाय। तर लांबी त्याची किती आहे, 701 किलोमीटर अशी लांबी आहे। तर तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे, 700 प्लस एवढी लांबी आहे। ओके, जास्त फार दूर पण जायचं नाही, 720 कडे जायचं नाही आहे, 700 प्लस जरी लक्षात ठेवली तरी चालेल। मग इथे 500 याला इलिमिनेट करा, इथे 600 आहे याला पण इलिमिनेट करा। या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत व्यवस्थित जाता येईल आणि व्यवस्थित पुढचा एक मुद्दा लक्षात ठेवा, यावेळेस असं विचारलं आहे तर नेक्स्ट टाइम ते कसं विचारतील माहिती आहे का, व्यवस्थित समजून घ्या। या ठिकाणी असं देखील विचारलं जाईल की मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जो आहे या महामार्गाला कोणते नाव दिलेले आहे किंवा कोणाचे नाव दिले आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे। कुणाचं नाव दिलंय, बाळासाहेब ठाकरे यांचं काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे। हे देखील लक्षात राहू द्या। क्लिअर आहे का, सर्वांच्या लक्षात येत आहे का, असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आणि इथे बघा, हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं होतं माहिती आहे का, तर या ठिकाणी सांगितलं पण होतं की 16 तासाचा आम्ही प्रवास या महामार्गामुळे किती तासावर आणला आहे, तर 8 तासावरती आणला आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं। बघा, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, चालू घडामोडीचा प्रश्न आहे। हा झाला होता रस्ता एकदम क्लिअर तयार कधी माहिती आहे का, तर जून 2025ला। म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला चालू घडामोडी जी आहे ती बघा जून 2025 पासून विचारली जाऊ शकते, त्याच्या अगोदर जानेवारीपासून देखील प्रश्न आलेले आहेत। व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगतो, लक्ष द्या। बघा इथे काय म्हटलंय, खालीलपैकी कोणता किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट नाही म्हटलंय, अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही जागतिक जी यादी आहे ही युनेस्कोने काय केली होती, बघा युनेस्को या संघटनेने काय केली होती, जाहीर केली होती। आणि आपल्या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही किल्ले आहेत ते किल्ले या ठिकाणी यादीमध्ये घेतले होते आणि त्या यादीला नाव काय दिले होते या संस्थेने किंवा या संस्थेनेच म्हणू आपण, संस्था आहे ती युनायटेड नेशनची बॉडी आहे जिला आपण युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं आपण म्हणतो। आणि जगामध्ये जे जे ठिकाणं नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत असे ठिकाणं यादीमध्ये घेण्याचा जो काय प्रयत्न आहे हा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून होतो, या संस्थेच्या माध्यमातून होतो। आणि ही या संस्थेने एखादी जर लिस्ट पब्लिश केली तर त्या लिस्टमधल्या ठिकाणाला फंड या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो, निधी दिला जातो का, तर त्या ठिकाणांचं संवर्धन व्हावं, त्या ठिकाणांचं जतन केलं जावं म्हणून। आणि इथे बघा मराठा या नावाने ही लिस्ट पब्लिश झाली होती, मराठा मिलिटरी लँडस्पेस या नावाने पब्लिश केली होती, लँडस्केप या नावाने ही लिस्ट जी आहे ती पब्लिश केली होती। ज्या लिस्टमध्ये व्यवस्थित समजून घ्या 11 महाराष्ट्रातले किल्ले होते आणि एक जो किल्ला होता तो किल्ला तमिळनाडू मधला होता, जिंजी तो किल्ला होता, त्यावरती देखील आपल्याला विचारलं जाऊ शकेल, म्हणून लक्षात राहू द्या। क्लिअर आहे। आणि मग यादीमध्ये कोणते किल्ले होते, तर यादीमध्ये एवढे किल्ले होते, त्याच्यामध्ये रायगड, लोहगड आणि शिवनेरी असे तिन्ही पण किल्ले होते। मग कोणता किल्ला नव्हता, पुरंदर हा किल्ला नव्हता। ओके, क्लिअर आहे सर्वांना। बघा आपलं उत्तर काय असलं पाहिजे, पुरंदर असलं पाहिजे। क्लिअर,
चला आता लक्षात ठेवा या किल्ल्यांवरती कसे प्रश्न विचारले जातात ते सांगतो. रायगड ही मराठा साम्राज्याची द्वितीय राजधानी होती. विचारलाय प्रश्न, सोपा असू द्या तरी पण विचारलाय. आणि शिवनेरीवरती महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता हे देखील आपल्याला विचारलेलं आहे. आणि पुरंदरवरती कुणाचा जन्म झाला होता तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. लोहगड हा मराठा साम्राज्यामधला सर्वात भक्कम असा किल्ला होता, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न चालू घडामोडीच्या संदर्भामधला प्रश्न आहे. क्लिअर झालं? आता पुढे जाऊयात. लक्षात ठेवा इथे काय विचारलंय की नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू करण्यात आले. आणि हा जो कायदा किंवा हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न 2 जिल्ह्याला विचारला. आपण नुकतंच विश्लेषण केलेलं आहे. कुणाचं? अकोला जिल्ह्याचं विश्लेषण केलंय बघा. अकोला जिल्हा पण मी यूट्यूबला टाकला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पण टाकला आहे. व्यवस्थित तुम्ही तिथे क्लिअर करून घ्या. कळालं का? असं म्हणून अकोला आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्याला हा प्रश्न विचारलेला आहे. मग यावरून आपल्याला काय लक्षात येईल की या प्रश्नाचं महत्त्व हे जरा अधिकच आहे. कळालं का? हा सध्या प्रश्न हा ट्रेडिंगला प्रश्न आहे. हा विचारला जाऊ शकतो अनेक जिल्ह्यांना. मग या प्रश्नाबद्दल मी परत एकदा सविस्तर तुम्हाला समजावून सांगतो. लक्ष द्या, आता व्यवस्थित क्लिअर करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय झालं माहिती आहे का की महाराष्ट्रामध्ये या अगोदर किंवा आपण भारतामध्ये म्हणूयात, संपूर्ण भारतामध्ये अगोदर ब्रिटिशांचे जे काही कायदे होते ते जशासशा आपण ठेवले होते. आणि असं पण आपल्या संविधानात म्हटलं होतं की काळाच्या ओघात तुम्ही त्या कायद्याला म्हणजे बदलू शकतात किंवा त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला करता येतील. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या, या ठिकाणी 1860ला एक कायदा अस्तित्वात आला होता, ज्या कायद्याला आपण IPC असं म्हणतो. काय म्हणत होतो त्याला आपण? IPC असं आपण म्हणत होतो. IPC म्हणजे काय तर इंडियन पिनल कोड, तुम्हाला पण माहिती आहे, ज्याला मराठीत भारतीय दंड संहिता म्हणतोय. आणि हा या ठिकाणी जो शब्द आहे दंड, हा शब्द काढून या शब्दाऐवजी काय शब्द टाकला आहे त्यांनी? न्याय टाकला आहे. म्हणजे भारतीय न्याय संहिता, ज्याला इंग्लिशमध्ये आपण भारतीय न्याय संहिताच लिहायचं आहे. ठीक आहे, BNS. ओके, म्हणजे IPCचं नाव चेंज करून आता काय नाव केलेलं आहे? BNS असं केलेलं आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये हा एक प्रश्न विचारला जातो बघा. 1973चा एक कायदा आहे, CRPC नावाचा कायदा आहे बघा. CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड, ज्याला फौजदारी प्रक्रिया कायदा असं म्हटलं जातं. फौजदारी प्रक्रिया कायदा असं म्हटलं जातं. तर हा कायदा चेंज करून त्याला काय म्हटलं आहे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो तर BNSS अशा पद्धतीने त्याला नवीन नाव आहे. हे देखील लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. तिसरा प्रश्न असा विचारला जाईल की 1872ला एक कायदा तयार करण्यात आला होता. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता तो. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, एव्हिडन्स म्हणजे पुरावा, ज्याला आपण काय म्हणूयात की भारतीय पुरावा कायदा. आणि हा जो कायदा आहे हा कायदा पण त्यांनी चेंज केला, बदलला. आणि या कायद्याचं नाव त्यांनी भारतीय साक्ष अधिनियम असं केलेलं आपल्याला दिसून येईल. कळालं? हे तिन्ही जे काही कायदे आहेत या कायद्याचा प्रस्ताव हा अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये मांडला होता आणि तो पास झाला होता त्यानंतर. ओके, लक्षात ठेवा. आणि ती 11 ऑगस्ट 2023ची गोष्ट होती. म्हणजे हे कायदे कधीचे आहेत तर हे कायदे 23चे आहेत. कायदे 23चे आहेत, पण या कायद्यांची अंमलबजावणी ही 24मध्ये झालेली. म्हणजे 23मध्ये अंमलबजावणी झाली नाहीये, 24मध्ये देखील अंमलबजावणी झाली नाहीये. हे असं क्लिअर राहू द्या. तर कधी झालेली? 24मध्ये. तर 1 जुलै 2024ला या कायद्यांची अंमलबजावणी झालेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कळालं सर्वांना? तर असे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतील. खालीलपैकी कोणते ऑपरेशन, व्यवस्थित क्लिअर करा, खालीलपैकी कोणते ऑपरेशन हे भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबवले होते? परत एकदा क्लिअर करतो. खालीलपैकी कोणते ऑपरेशन भारताने पहलगाम दहशतवाद्याचा, कोणत्या दहशतवाद्याचा? पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी वापरलं होतं ऑपरेशन किंवा म्हणजे तयार केलं होतं. तर त्या ऑपरेशनला आपण
ऑपरेशन महादेव असं आपण म्हणतो. आणि ऑपरेशन ब्रह्मा हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन आपण का राबवलं होतं, कारण म्यानमारमध्ये भूकंप झाला होता मार्च 2025ला. आणि मग म्यानमारमध्ये भूकंप झाल्यामुळे तिथल्या नागरिकांना म्हणजे सुरक्षित करण्यासाठी, सुरक्षा देण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन ब्रह्मा हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन आपण राबवलं होतं. कळालं? आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. ऑपरेशन शिवा नावाचं हे एक ऑपरेशन आहे. आणि हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन का राबवलं होतं, तर या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की अमरनाथ जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये दहशतवादी मोठ्या प्रमाणावर हल्ला करत होते. तर अमरनाथमध्ये येणारे जे काही यात्रेकरू आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी जर कोणतं ऑपरेशन राबवलं होतं तर ते ऑपरेशन शिवा ऑपरेशन आहे, लक्षात राहू द्या. आणि ऑपरेशन आउट, बघा ऑल आउट हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन जम्मू काश्मीरमध्ये होणारे जे दहशतवादी कारवाया आहेत यांच्यावरती कुठेतरी लगाम घालण्यासाठी 2017ला हे ऑपरेशन म्हणजे अस्तित्वात आलेलं होतं, लक्षात घ्या. ओके, कळालं सर्वांना? तर अशा पद्धतीने आपली ही पहिली स्लाइड आहे. या ठिकाणी हा देखील तुम्हाला चालू घडामोडीचाच प्रश्न बघायला मिळत आहे. चालू घडामोडीवरती आपल्याला 3 प्रश्न बघायला मिळालेत आणि हाही तसा चालू घडामोडीच्या निगडीत आहे पण 2024चा आहे. आणि कधीही लक्षात ठेवा, ज्या वेळेस 2 वर्षापेक्षा अधिक भाग एखाद्या प्रश्नाला होईल तो विषयाचा एखादा प्रश्न होऊन जाईल. तर हा पॉलिटीचा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे तो? पॉलिटीचा आहे. म्हणून आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर लक्ष द्या, बघा पुढे काय म्हटलंय की खालीलपैकी कोणते ऑपरेशन भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी केलाय, हा प्रश्न पाठीमागचाच इकडे आलेला आहे. ओके, मी तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवलाय. पालघर जिल्ह्याचे व्यवस्थित समजून घ्या, विद्यमान पालकमंत्री कोण आहेत. मग हा जो प्रश्न आहे हा प्रश्न चालू घडामोडीचा प्रश्न असतो, पण विशेष जिल्हा या चॅप्टरला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न लिंक करण्यात आलेला आहे. आणि व्यवस्थित क्लिअर करा, नरहरी झिरवाळ म्हटलं की ते हिंगोलीचे पालकमंत्री आहेत, हे देखील क्लिअर राहू द्या. जे हिंगोलीवाले लोक आहेत तेच, बाकीच्यांनी काय लक्षात ठेवायची आवश्यकता नाही आहे. आणि श्री अशोक उईके हे जे आहेत हे चंद्रपूरचे काय आहेत, पालकमंत्री आहेत, हे देखील लक्षात राहू द्या. चंद्रपूर, ओके, चंद्रपूर, क्लिअर. आणि गणेश नाईक हे जे आहेत हे पालघरचे पालकमंत्री आहेत, ठीक आहे, पालघर. आणि म्हणून आपलं उत्तर गणेश नाईक असलं पाहिजे. यांच्या अगोदर कोण होतं? रवींद्र चव्हाण होते, हे देखील लक्षात राहू द्या. ओके, विशेष जिल्ह्याचं आहे म्हणून एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही. हा बाकीच्यांना लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. पुढे जाऊयात आपण. बघा, म्हणजे इथून आपल्याला फक्त काय कळेल की आपण ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याचे आपल्याला पालकमंत्री माहितीच पाहिजेत, आपल्याला विचारले जाऊ शकतील. ओके, चालू घडामोडीचा हा देखील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 चालू घडामोडीवरती. हा पण चालू घडामोडीवरतीच प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. आणि काय म्हटलंय की महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक जे आहेत ते कोण आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? सदानंद दाते आहेत. यांच्या अगोदर कोण होतं? रश्मी शुक्ला या होत्या. म्हणून हे सगळं तुम्हाला माहिती, म्हणून मी पुढे जातो. काय म्हटलंय बघा, तर भारताचे वर्तमानकालीन किंवा वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, इन शॉर्ट ज्याला आपण CDS म्हणतो, CDSचे म्हणजे प्रमुख कोण आहेत? तर जनरल अनिल चव्हाण हे आहेत, ही क्लिअर राहू द्या इथे. हा देखील चालू घडामोडीचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6. क्लिअर. आता जाऊयात पुढे, लक्षात घ्या. आता हा पण चालू घडामोडीचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 प्रश्न हे फक्त चालू घडामोडीवरती इथे दिसत आहेत, म्हणजे सध्यापर्यंत तरी, पुढे ते वाढतील, बघूयात आपण. खालीलपैकी कोणत्या मोठ्या नक्षलवाद्याला आपण काय म्हणतो? तर ज्याला आपण एक जे उग्र स्वरूपाचे लोक असतात, ओके, माओवादी तुम्ही त्याला म्हणता. तर नक्षलवादी नेत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बघा 15 ऑक्टोबर 2025 रोजी गडचिरोली इथे काय केलेलं आहे? आत्मसमर्पण केलेलं आहे, शरण आलेले आहेत की आम्ही यानंतर असे जे काय प्रकार आहेत ते करणार नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आवर्जून लक्षात घ्या, इथे काय लक्षात ठेवावं लागेल तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर बघा, मल्लू जोल्ला वेणुगोपाल
उर्फ भूपती असं त्यांचं नाव आहे. आणि हे सर्वात मोठे काय होते तर म्हणजे नेते होते त्यांचे त्या नक्षलवादी संघटनेचे. आणि विद्यार्थी मित्रांनो ही यावरती देखील आपण चालू घडामोडीचे जे काय प्रश्न लेक्चर घेतो त्यामधूनच हे प्रश्न आलेत. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवेल नंतर. बघा आता म्हणजे आपण यूट्यूबला टाकूयात की आले होते की नाही. आता पुढे जाऊयात आपण. बघा त्यानंतर T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जी आहे ही नुकतीच झाली होती आणि त्यासाठी हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. आणि या स्पर्धेमध्ये किती संघांनी भाग घेतले बघा, हा किती महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 20 संघाने काय घेतला होता, भाग घेतला होता. या संदर्भात आपल्याला थोडंसं महत्त्वाचा भाग आजही आपल्याला क्लिअर करावा लागेल. ज्या लोकांनी फॉर्म भरले आहेत, परीक्षा राहिलेल्या आहेत, अशा लोकांना दुसऱ्या जिल्ह्याला प्रश्न विचारला जाईल. बघा T20 क्रिकेट विश्वचषक ही जी स्पर्धा आहे विश्वचषक, ओके, पुरुष T20 वर्ल्ड कप आहे. आणि या वर्ल्ड कपमध्ये काय झालं तुम्हाला काय विचारलं जाईल ते एकदा क्लिअर करतो. हा वर्ल्ड कप भारताने अगोदर कधी जिंकला होता का, तर 100% जिंकला होता. 2007ला आपण जिंकला होता. महेंद्रसिंग धोनी त्यावेळेस काय होते तर कर्णधार होते. त्यानंतर आपण 2024ला जिंकला, त्यावेळेस कर्णधार कोण होते, रोहित शर्मा हे होते. आणि त्यानंतर परत पुढे 2026ला देखील आपण हा जो म्हणजे हे आहे वर्ल्ड कप आहे हा जिंकला. आणि हा कुणाच्या नेतृत्वाखाली जिंकला तर सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला. हे देखील लक्षात राहू द्या. आणि ह्याचे यजमान देश कोणते आहेत, श्रीलंका आणि भारत, लक्षात राहू द्या. ओके, किंवा भारत आणि श्रीलंका, भारत आणि श्रीलंका हे दोन देश काय आहेत आयोजित या देशांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. म्हणजे यजमान आहेत असं आपण म्हणूयात. ओके, मुख्य सहभागी तेच देश आहेत. आणि आयोजन कुणाच्या माध्यमातून होतं माहिती आहे का, कोणत्या संस्थेच्या माध्यमातून, तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या माध्यमातून हे आयोजन होतं. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर परत पुढे काय लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी याचे ब्रँड अँबॅसेडर हा रोहित शर्मा होता. रोहित शर्मा हा ब्रँड अँबॅसेडर होता, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर मिचेल सँटलर हे जे होते हे न्यूझीलंडचे काय आहेत कर्णधार आहेत. आणि इथं लक्षात ठेवावं लागेल विजेता संघ हा भारत आहे. आणि भारताने कुणाला हरवलं होतं तर न्यूझीलंडला हरवलं होतं. हे देखील या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात, म्हणून या लक्षात राहिल्याच पाहिजे. ओके, चला लक्षात आलं सर्वांना. तर आपले चालू घडामोडीचे किती प्रश्न झाले ते कळायलंय का तुम्हाला. आपण शेवटी एकदा मोजून घेऊ, आपण पुढे जाऊयात. हा देखील चालू घडामोडीचाच प्रश्न आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमानकालीन न्यायाधीश कोण आहेत, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे तर सूर्यकांत शर्मा आहेत. आणि सूर्यकांत शर्मा हे 23वे सरन्यायाधीश आहेत. हे देखील लक्षात ठेवा. आणि इथे भूषण गवई हे कितवे आहेत तर 52वे सरन्यायाधीश होते. त्यानंतर संजय खन्ना हे 91वे सरन्यायाधीश होते. आणि 50वे बघा जस्टिस DY चंद्रचूड हे 50वे काय होते सरन्यायाधीश होते. कळालं सर्वांना. अशा प्रकारे सरन्यायाधीशांना शपथ कोण देतं तर राष्ट्रपती देतं. ओके, लक्षात राहू द्या. त्यांची नेमणूक देखील कोण करतं, राष्ट्रपती करतं. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यानंतर यांचा पगार जो असतो तो किती असतो, 2.5 लाख एवढा दरमहा पगार असतो, म्हणून हे देखील तुम्हाला क्लिअर करायचं आहे. ओके, चला आता मला तुम्ही सांगा सर्वोच्च न्यायालयाचं जे कलम आहे ते कलम किती आहे तेवढे एकदा मला कमेंट करून सांगा, चालेल. ओके, कमेंट करत जा, कमेंट करणं गरजेचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती नदी जी आहे ही पालघर जिल्ह्यातून वाहत नाही, हा जो प्रश्न आहे हा विशेष जिल्ह्याच्या संदर्भामध्ये. आणि याचं करेक्ट उत्तर काय सावित्री आहे, याच्या संदर्भामध्ये मी बोलतो. ओके, लक्षात घ्या. आता म्हणजे आता विशेष जिल्ह्याचा जरी असला तरी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला जाईल. कसा माहिती आहे का, लक्षात ठेवा महाराष्ट्राचा नकाशा गृहीत धरा फक्त या पद्धतीने आहे. ओके, आणि महाराष्ट्राचा हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये तुम्हाला इथे महाबळेश्वर बघायला मिळतं. बघा काय बघायला मिळतं, महाबळेश्वर. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाबळेश्वर मधून इथे कृष्णा नावाची नदी जाते. बघा कोणत्या नदीचं उगमस्थान आहे, कृष्णा नावाची नदी. आणि विद्यार्थी मित्रांनो क्लिअर करा, इथे वेण्णा नावाची नदी आहे. कोणती नदी आहे, वेण्णा. आणि त्यानंतर परत इथं कोयना नावाची नदी आहे. ओके, कोयना. आणि इकडे आपण जर क्लिअर केलं
ओके, इकडे जर आपण क्लिअर केलं तर आपल्याला काय बघायला मिळेल, तर इकडे सावित्री आहे, इकडे काय आहे सावित्री, आणि खाली कोणती आहे गायत्री आहे. म्हणजे महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे हे एकमेव असं ठिकाण आहे की ज्याच्यातून 5 नद्यांचं उगमस्थान तुम्हाला इथे बघायला मिळतं. क्लिअर, सर्वांच्या लक्षात येतंय का आता बघा, कळालं ना. आता आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न क्लिअर करूयात, नेक्स्ट स्लाइडवरती जाऊयात. बघा इथे काय म्हटलंय, रोल ऑन आणि रोल ऑफ, ज्याला आपण रोरो म्हणतो, ही एक वाहतूक आहे, रोरो वाहतुकीचा प्रकार आहे आणि तुम्हाला 9वीच्या भूगोलमध्ये हा प्रकार बघायला मिळतो. आणि हा जो प्रकार आहे मित्रांनो, हा जल वाहतुकीच्या संदर्भामध्ये आहे. समुद्रामधून वाहतूक झालेली जी असते माल वाहतूक, तर ती ट्रकच्या माध्यमातून ते काय केले जातात, घेऊन जातात, ते वाहतूक करणारे जे काही ट्रक आहेत त्या माध्यमातून माल सप्लाय होतो देशाच्या अंतर्गत भागामध्ये. तर हा जिओग्राफीचा प्रश्न आहे, हे पण क्लिअर राहू द्या. त्यानंतर बघा भारताचा पहिला प्रश्न म्हणजे चालू घडामोडीचा आहे, भारताचा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता आहे, तर तो बालोद आहे. आणि बालोद हे कुठे, तर छत्तीसगडमध्ये. चालू घडामोडीचा आहे, यावरती आपण चालू घडामोडीचं जे काय लेक्चर आहे त्या लेक्चरमधून हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ओके, मी तुम्हाला तो प्रश्न तुम्हाला कॉपी करून देईल. आता त्यानंतर परत पुढे काय म्हटलंय बघा, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सध्याचे किंवा वर्तमानकालीन अध्यक्ष कोण आहेत, तर याचं करेक्ट उत्तर काय, श्री व्ही नारायण आहेत. यांच्या अगोदर कोण होतं, 2024 आणि 2025च्या दरम्यान, तर 2025च्या दरम्यान आपल्याला श्री एस सोमनाथ बघायला मिळत होते. पुढे जाऊयात आपण, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा आत्ताचा 25चा प्रश्न आहे. ओके, जानेवारी मधला हा प्रश्न आहे. ओके, 14 जानेवारी 2025. आणि म्हणून हे देखील आपल्याला परीक्षेला या ठिकाणी विचारलेलं आहे, का तर तो चालू घडामोडीचा प्रश्न आहे. पुढे जाऊयात आपण, बघा S-400 क्षेपणास्त्र आहे हे, आणि या क्षेपणास्त्राची नुकतीच आपण देखील चाचणी घेतलेली होती. हा देखील चालू घडामोडीचा प्रश्न आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय, तर जमिनीवरून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. आणि जे क्षेपणास्त्र कुणाकडून घेतलं होतं आपण, रशिया या देशाकडून घेतलं होतं. रशिया बनावटीचं असलेलं हे क्षेपणास्त्र आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलंय, तर इथे 41 नंबरचा हा प्रश्न आहे. प्रश्नाचं स्वरूप बघा, भारतातील पहिली उथळ किनारी पाण्यात संचार करणारी युद्धनौका जी आहे ती कोणती आहे, तर इंडियन नेव्हल शिप अर्नाळा ही युद्धनौका आहे. लक्षात राहू द्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात, भारतीय अणुसंशोधन केंद्र, या केंद्राचं जे मुख्यालय आहे, हे मुख्यालय नेमकं कुठे, तर हे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कुठे बघायला मिळतं, मुंबई या ठिकाणी. भाभा संशोधन केंद्राचे संस्थापक कोण आहेत, असं देखील परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. तर संस्थापक हे तुम्हाला भाभात दिसतात. ठीक आहे, तर भाभा, ठीक आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे. आपण क्लिअर करूयात, पुढचा प्रश्न जाऊयात. ओके, होमी भाभा जहांगीर, लक्षात राहू द्या, हे मी थोडं शॉर्टकटमध्ये लिहिलंय, होमी भाभा, होमी जहांगीर भाभा, हे लक्षात राहू द्या नाव. पुढे जाऊयात, काय म्हटलंय बघा, हा जो प्रश्न आहे हे दोन्ही प्रश्न चालू घडामोडीचे नाही आहेत, पण हे कधीतरी न्यूजमध्ये असतंच, म्हणून तो प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. ओके, पुढे जाऊयात आपण, बघा खालीलपैकी कोणते विद्युत शक्तीचे एकक आहे, हा जो प्रश्न आहे हा सायन्सचा प्रश्न आहे. हा देखील सायन्सचाच प्रश्न आहे बरं का, हा देखील सायन्समध्येच येतो मुद्दा. ओके, तर विद्युत शक्तीचे एकक आहे असं म्हटलंय, तर ते वॅट असतं. कोणतं असतं, वॅट असतं. आणि विद्युत धारेचं एकक हे फॅरेडे असतं. आणि विद्युत विभवांतराचं जर आपण एकक पाहिलं तर व्होल्ट आहे. आणि बलाचं एकक कोणतं आहे, तर न्यूटन आहे. क्लिअर आहे सर्वांना, अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला, हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा, समजून घ्या व्यवस्थित. तर पालघर नावाचा जिल्हा आहे, या जिल्ह्यातील श्री भिकल्या लाडक्या धिंडा हे जे आहेत यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आवर्जून बघा जाऊन, आपल्या यूट्यूब चॅनलला आपण
पद्मश्रीचं एक स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला मिळेल. मी म्हटलं होतं त्याच्यातही की हा प्रश्न व्हेरी IMP आहे, हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकेल. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म भरा, हा जरी जिल्हा निगडीत प्रश्न वाटला तरी पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, कारण भिकल्या लाडक्या धिंडा हे जे आहेत यांनी काय केलेले हे ते तारपा वादक आहेत. आदिवासी समाजाची कला आहे, ती पिढ्यानपिढ्या जपण्याचं अतिशय महत्त्वाचं काम या व्यक्तीच्या माध्यमातून होतं आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला ठरतात. अशा गोष्टी आपल्याला हमखास परीक्षेला विचारल्या जातात. पुढे जाऊयात आपण. कोणत्या घटना दुरुस्तीने, व्यवस्थित क्लिअर करा, कोणत्या घटना दुरुस्तीने स्त्रियांसाठी महानगरपालिका आणि त्याचबरोबर नगरपालिका किंवा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये 1/3 असं म्हटलंय. 1/3 ज्या काय जागा आहेत त्या जागा राखीव ठेवल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक क्लिअर करा. याच्या संदर्भात मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. काय म्हटलंय बघा, या ठिकाणी जर आपण क्लिअर केलं 1/3 जागा जर आपण पाहिल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये, तर ती घटना दुरुस्ती ही 74वी घटना दुरुस्ती होती. कितवी घटना दुरुस्ती होती? 74वी घटना दुरुस्ती होती. क्लिअर करा, 74वी घटना दुरुस्ती आणि 73वी जी काय घटना दुरुस्ती, 73वी आणि त्याचबरोबर कितवी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, या दोन्ही घटना दुरुस्त्या एकाच वर्षी झाल्या होत्या. त्या 1900 कधी झाल्या होत्या? 92ला झाल्या होत्या. हे क्लिअर करा. आणि 73वी घटना दुरुस्ती जी आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. क्लिअर होतंय सर्वांना? परत एकदा, 73वी घटना दुरुस्ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्यासाठी होती ती. आणि विद्यार्थी मित्रांनो, 73व्या घटना दुरुस्तीने महिलांना 33% जे काय आरक्षण आहे हे आरक्षण मिळालं होतं आणि 74व्या घटना दुरुस्तीने पण तेवढंच आरक्षण. नंतरच्या काळामध्ये महिलांना 50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये देखील दिलं गेलं. ओके, म्हणून हा पण प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. हे पण क्लिअर करा. 74वी घटना दुरुस्ती. ओके, तर 1/3 जागा ज्या आहेत राखीव जागा या महिलांना 74व्या घटना दुरुस्तीने नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यामध्ये दिलेल्या आपल्याला बघायला मिळतात. क्लिअर आहे का सर्वांना? लक्षात येते का? आणि ही 74वी घटना दुरुस्ती देखील खूप महत्त्वाची आहे, कारण 44वी म्हणालो, 44वी घटना दुरुस्ती. 44वी घटना दुरुस्ती ही झाली होती 1978ला झाली होती मित्रांनो. आणि या 44व्या घटना दुरुस्तीने काय झालं होतं, तर भारतामध्ये किंवा भारतीय संविधानामध्ये भारतीय लोकांना मूलभूत हक्क जर आपण पाहिले, फंडामेंटल राईट्स, तर हे 6 दिले होते. सुरुवातीला 7 दिले होते. किती दिले होते? 7. हे लक्षात राहू द्या. किती दिले होते? 7 अधिकार दिले होते. आणि 74व्या घटना दुरुस्तीने एक अधिकार हा रद्द करण्यात आला. आणि तो अधिकार कोणता होता ती देखील व्यवस्थित क्लिअर करा. तर त्या अधिकाराला आपण राईट टू प्रॉपर्टी असं म्हणतो मित्रांनो. राईट टू प्रॉपर्टी म्हणजे त्याला संपत्तीचा अधिकार आपण असं म्हणतो. आणि हा जो संपत्तीचा अधिकार आहे हा अधिकार होता कलम क्रमांक 31 मध्ये. आणि आत्ता तो काय केलेला आहे, कलम क्रमांक 31 मधून रद्द करण्यात आला. ते कलमच काढून टाकण्यात आलं आत्ता, म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये. आणि हे कलम कट करून काढून हे कलम आता किंवा हा जो अधिकार आहे राईट टू प्रॉपर्टी, हा जो अधिकार आहे हा अधिकार 300A मध्ये ॲड केलेला तुम्हाला बघायला मिळेल. कुठे ॲड केलेला आहे? 300A मध्ये. हे देखील तुम्हाला क्लिअर करायचं आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ओके, आणि त्यानंतर घटना दुरुस्ती विचारले जाते 42वी घटना दुरुस्ती. ही 42वी घटना दुरुस्ती देखील परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, कारण 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलेलं होतं, तर धर्मनिरपेक्ष, लक्षात राहू द्या, धर्मनिरपेक्ष आणि त्याचबरोबर बघा समाजवादी आणि ज्याला एकात्मता किंवा अखंडता असं आपण म्हणतो, राष्ट्राची अखंडता हे तिन्ही शब्द काय केले होते, तर 42व्या घटना दुरुस्तीने ॲड केलेले आपल्याला बघायला मिळतात. कशामध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रस्ताविकेमध्ये ॲड केले होते. आणि ही घटना दुरुस्ती विशेष महत्त्वाची, कारण या घटना दुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. बघा, मिनी संविधान असं म्हणतो.
म्हणून हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला होता, फंडामेंटल ड्युटी, आणि किती केल्या होत्या, 10 ड्युटीचा समावेश केला होता मूलभूत कर्तव्य. आणि त्याच्यासाठी सुवर्णसिंग समिती या समितीने काम केलं होतं, लक्षात राहू द्या, सुवर्णसिंग समिती. आणि पुढे काय झालं माहिती आहे का, 86व्या घटनादुरुस्तीने जी घटनादुरुस्ती 2002 मध्ये झाली होती, आणि या घटनादुरुस्तीने 11वं जे काय कर्तव्य आहे शिक्षणाच्या संदर्भामधलं ते कर्तव्य त्याच्यामध्ये समाविष्ट केलं होतं. तर आता मूलभूत कर्तव्य हे 11 आहेत. पुढे जाऊयात. बघा भारताची प्रमाणवेळ ही जी राष्ट्रीय प्रमाणवेळ आहे, ही राष्ट्रीय प्रमाणवेळ ग्रीनिच येथील वेळेपेक्षा कितीने पुढे आहे असं विचारलंय. आणि ग्रीनिच ही जी रेषा आहे ती आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ आहे किंवा जागतिक प्रमाणवेळ आहे, जिला आपण GMT ग्लोबल मेरीटाईम या नावाने ओळखतो. आणि भारताची जी आहे ती नॅशनल मेरीटाईम या नावाने आपण ओळखतो. बरोबर आहे. तर भारताची प्रमाणवेळ ही जी आहे ती नेमकं कुठून गेलेली आहे याचं करेक्ट उत्तर 5.5 तास आहे. बघा काय उत्तर आहे, 5.5 तास आहे. हे क्लिअर राहू द्या. क्लिअर आहे सर्वांना. अशा पद्धतीने आता 5.5 तासच का आहे तेही एकदा सांगतो तुम्हाला, की काय असतं माहिती आहे का, की 2 हे जे रेखावृत्त असतात, या 2 रेखावृत्तामध्ये 4 मिनिटाचा फरक असतो. किती मिनिटाचा फरक असतो, 4 मिनिटाचा. आणि भारतीय प्रमाणवेळ ही जी आहे ही उत्तर प्रदेश, तर उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर या ठिकाणामधून ती गेलेली, अलाहाबाद शहरातून गेलेली आहे. अलाहाबादमध्ये मिर्झापूर आहे. क्लिअर. आणि त्याचं बघा तर रेखांशीय जे अंशात्मक मूल्य जर पाहिलं, रेखांशीय मूल्य, तर ते 82 अंश 30 मिनिटे, किंवा त्याला असं पण लिहू शकता 82 अंश 5 मिनिटे. कळायला सर्वांना. तर असं आपल्याला बघायला मिळतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे विश्लेषण आहे हे विश्लेषण पालघरचं आहे. व्यवस्थित तुम्ही विश्लेषण समजून घ्या. विश्लेषण थोडंसं मोठं असू शकतं. याचा फायदा कसा होतो माहिती आहे का, की भविष्यात येणारे जे संभाव्य प्रश्न आहेत ते आपल्या विश्लेषणामधूनच पडतात. म्हणून व्यवस्थित हे प्रश्न चांगले कव्हर करा. धन्यवाद.